आणि ज्या पद्धतीने आपण विचार केला तर सागरनी बॅटिंग केली संपूर्ण सीझन असेल, मग मागच्या वर्षी त्याची चांगली बॅटिंग राहिली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अक्षय सुतार घडताना या आपल्या टीममध्ये पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, जबरदस्त स्ट्रोक आहे और एक्स्ट्रा कव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. येतोय तो पहिला चौकार या मॅच मध्ये अक्षय सुतार याच्या बॅटमधून. डीजे अगदी टायमिंग परफेक्ट होतं. स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळाला, एक क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला. रन्स या बॉलवरती मिळाल्या 4. पुढचा बॉल असेल. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला. मिस्टर टेनिस क्रिकेट नयन सकपाळ यष्ट्यांच्या मागे आहेत, तुम्हाला हलून देणार नाहीयेत. ही मॅच महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल तो उद्या सकाळी खेळेल आणि हरेल त्याचा प्रवास इथे संपेल. हो, बॅकफुटला गेले. पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलच्या लाईनमध्ये आलेले नाही आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय. अगदी दोन्ही संघांमध्ये एक जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय आणि सागर विशाल बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे, महत्वाचं षटक हाताळताना. ओ, फुल टॉस बॉल, त्याला फाईन लेग दिशामध्ये फक्त फ्लिक केलं. बॉल अति वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. येतोय तो चौकार, 4 धावा. कोणत्याही विकेट नसेल म्हणजे या मॅचमध्ये बॉलिंग करत असताना टीम JMCC लाखोड संघाकडून कोणता बॉलर जर इथे हॅट्रिक संपादन करेल ना, महेश संगपाळ यांच्याकडून 250 रुपयाचं कॅश प्राईज असेल, याची नोंद घ्या. JMCC लाखोड संघ बॉलिंग मार्क होती. तुषार यांना आमंत्रित केलंय. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा आद्यमान त्याला मिळाला. पारितोषिकाची उधळण त्याच्यावरती होताना पाहायला मिळाली. परंतु या मॅचमध्ये स्टारकास्ट आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्हाला मुकाबला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. लाखोड संघ एक कलर जर्सीमध्ये पाहायला मिळतोय, जिथे ग्रीन आणि येल्लो कलरची जर्सी आहे. आणि बॅटिंग करणारी टीमचं जर पाहिलं तर अगदी पिंक आणि व्हाईट कलरमध्ये जर्सीमध्ये टीम खेळते निपाणी. ही स्पर्धा मानाची आहे, ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे. ही स्पर्धा ज्या पद्धतीने टीम नवशक्ती क्रिकेट क्लब केळघर सुळशी आणि गाव आहे केळघर सुळशी यांच्या माध्यमातून एक दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. खुलं क्षेत्ररक्षण आहे. षटक क्रमांक 2. ओ, रिव्हर्स स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. ही खासियत आहे या बॉलरची. तुषार संगपाळ, आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला राहिलाय. क्षेत्ररक्षणाची रचना आणि त्याबद्दल आपण चर्चा करूया या बॉल नंतर. ओहो, शॉर्ट पिच बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज ऑन साईडला वळवलंय. बॉलला 1 रन मिळाले. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण स्ट्राईक एंडला बॅट्समन अक्षय सुतार घसरलेत. क्षेत्ररक्षणाची रचना पाहिली तर डीप एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे.
काऊ कॉर्नर रिजनमध्ये वाईडिश काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात केलेत आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला बाउंड्री लगत एक क्षेत्ररक्षक तैनात केला. हे 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत आहे आणि 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला अगदी 30 यार्डमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल खराब बॉल आहे, हातातून सटकलाय. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती क्रिकेटमध्ये माफी नाही. वन बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फाईन लेगला ठोकलेला अप्रतिम चवकार. 4 धावा. कुछ करिए कुछ करिए. तर क्रिकेटमध्ये काय सांगा ना. हॅलो, काय सांगायचे. 9+4 म्हणजेच 5 धावा आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डवरती लागते ती 15 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. खराब बॉल आला होता, फ्रीटचा बॉल आहे. ओ लो फुलटॉस बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुलटॉस बॉलवरती कोणत्याही दिशेने खेळू शकले असते. पॅडलाईनला बॉलिंग आणि येतोय तो डॉट बॉल. पंचांनी इथे चर्चा चालले पंचांची, आणखी काय घडले मैदानाच्या आतमध्ये ते पाहावं लागेल. पंचांशी या ठिकाणी क्षेत्ररक्षक बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. दोन्ही पंच चर्चा करतील आणि आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. तर पंचांचा काय कॉल आहे या बॉलवरती, त्यांना काय शंका आहे हे पाहणं गरजेचं राहील. पंच निर्णय आमच्यापर्यंत आपण कळू द्या प्लीज. पंच निर्णय काय आहे तो आमच्यापर्यंत नो बॉल आहे आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. मैदानाच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा नो बॉल आलाय म्हणजेच फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्री हिट आहे. अक्षय सुतार आता मात्र या बॉलवरती किती धावा घेतल्या जातील. ओहो, गतीमध्ये परिवर्तन, लेग स्पिनचा मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येतोय तो डॉट बॉल. हे क्रिकेट आहे पहा, नो बॉल नंतर एक डॉट बॉल म्हणजे चांगली बॉलिंग मी म्हणेन. धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड ती लागते ती 16 धावा स्कोरबोर्ड ती लागतात. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ओलो फुल टॉस बॉल, त्याच्यावरती पॅडल स्वीप ऑन साइडला. अप्रतिम दर्जेदार क्लासिकल स्ट्रोक. धावा मिळतील या बॉलवरती 6 षटकार. डीजे
धन्यवाद डीजे. स्पर्धा तुम्ही पाहताय, अप्रतिम स्पर्धा आहे ज्याचं आयोजन केळगर सुळशी जावली तालुका सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून केलं जात आहे. पुढचा बॉल असेल, पुन्हा एकदा लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर अगदी मिडल स्टंपवरून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. बॅटिंग करणारी टीम आहे निपाणी, बॉलिंग करणारी टीम आहे लाखवड टीम. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अप्रतिम छायाचित्रण केलं जातं या स्पर्धेचं. हलक्या हाताने खेळलंय, बॉलला स्टेअर केलंय. गलीमधून क्षेत्ररक्षक येतील, बॉल पिक करतील, तोपर्यंत मात्र धावा येत आहेत. 1 रन. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 23 धावा. कोणती विकेट नसेल ही स्थिती आहे टीम निपाणी संघाची. तर महेश संगपाळ यांच्याकडून पारितोषिक आहे रोख रुपये 200. तर तुम्ही हॅट्रिक संपादन करताय, त्याचबरोबर ओव्हर हॅट्रिक घेतली तरी तुम्हाला 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 251 रुपयाचं पारितोषिक आहे. धावसंख्याचा विचार केला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते ती 22. 11ची सरासरी आहे. 22 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 11 धावा स्कोरबोर्ड ती लागत आहेत. 23 माफी असावी. निपाणी संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत नाहीये. आपण एक मोठी स्पर्धा खेळताय. निपाणी गाव खूप मोठं आहे. जर विचार केला तर 2 टीम KSK प्रतिष्ठानमध्ये खेळत असतात. बॅटिंग करत असताना तरी कमीत कमी आपला माणूस आमच्यापर्यंत असणं गरजेचं आहे. शनिवारचा दिवस आहे, आम्ही समजून घेऊ शकतो. पहिला बॉल. ओहो, गतीमध्ये परिवर्तन. त्या बॉलला चेस करण्याचा प्रयत्न, छेडखानी करण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, परत टाकावा लागेल. बॉलिंग मार्क होती युवराज संगपाळ. युवराज लेग स्पिन, ऑफ स्पिन एकाच ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय, अगोदरच पुढे आले, परंतु घडलंय काय? तुषार संगपाळने टिपलाय झेल. आणखी एका विकेटचं पतन होताना अक्षय सुतार पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला. डीजे. वरती बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ओल्ड इज गोल्ड. गेली 20 ते 25 वर्ष ज्यांनी क्रिकेट खेळलंय, आपल्या आयुष्यातील हा महत्त्वपूर्ण काळ ज्यांनी क्रिकेटसाठी दिलाय, निपाणी गावचा हा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे सुभाष सुतार. तात्या या नावाने फेमस खेळाडू आहे. मग त्यांनी केळगर सुळशी असेल, निपाणी असेल, फुरुस असेल, तापोळा असेल, या टीमसाठी क्रिकेट खेळलंय. बॅकफुटला गेले. ओ, मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? बॅकफुटला गेले, बॅट स्टंप वरती कोसळली आणि इथे विकेटचं पतन होत आहे. गोल्डन डकचे शिकार ठरतील. सुभाष सुतार येतील माघारी जड पावलाने. डीजे.
विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. नवीन बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवराजची बॉलिंग चांगली चालली मैदानाच्या आतमध्ये. तर 2 बॉल आणि 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केलेत. म्हणजे इथून पुढे एका विकेटची गरज आहे. हॅट्रिक घेणारे ते तिसरे खेळाडू होऊ शकतात आजच्या दिवसामध्ये. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय संघर्ष पाहायला मिळतोय दोन्ही टीम मध्ये. क्षेत्ररक्षणाची रचना केली जाते. आणखी एक विकेट मिळवू शकतात. महेश संगपाळ यांच्याकडून पारितोषिक आहे. बॅकफुटला गेले. प्रॉपर टायमिंग जुळून आलेलं नाहीये. तरी सुद्धा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गत होताना बॉल जाईल फुटबॉल स्टाईलमध्ये. पुन्हा एकदा प्रयत्न आणि अखेरीस बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय. तोपर्यंत घेतल्यात त्या. किती धावा? आणखी थ्रो केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणखी एक घेतले म्हणजेच धावा किती घेतल्यात? 5 घेतल्यात. आणखी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? वा भाई वा, हे क्रिकेट आहे. समजण्या पलीकडचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अक्षरशः आमचे पंच पण विचार करत बसलेत. आदरणीय दत्ता मेहर आणि शशी मेहर हे आहेत. 4 धावा पळून आल्यात. 5 रन्स पंजा. हे क्रिकेट आहे. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. षटक क्रमांक 2 युवराज संगपाळ हाताळत असताना धावसंख्या पुढे चालले. एकूण धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 29 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. सागर बॅटिंग करत असताना पहा 5 धावा त्यांनी पळून घेतल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन. आणि त्याचंही एक सूत्र आहे. ते समालोचनाच्या माध्यमातून आम्ही नेहमी सांगत असतो. तुम्हाला धाव घ्यायची असेल तर येस बोला. तुम्हाला धाव घ्यायची नसेल तर तुम्ही नो बोला. आणि धावत असताना जर पुढच्या बॅट्समनला थांबवायचं असेल तर तुम्ही वेट म्हणा. यस नो वेट या 3 शब्दाचा जर तुम्ही परिपूर्ण वापर केला तर मित्रांनो तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही कधीच रनआउट होणार नाहीये. ओहो, लेग साईडला पंच केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? सोपा झेल धरणीला दान दिलाय. सोपा झेल होता. अगदी सोपा झेल. स्वतःवरती नाराज आहेत. ज्या पद्धतीने बॅकफुटला गेले. एक पॉवरफुल स्ट्रोक पुल करण्याचा प्रयत्न केला आणि विकेट संधी प्राप्त करू शकले असते परंतु बॅट चेंज केले त्या दरम्यान सागर सुतारने. कोणतीही रन घेतलेली नाही. इथून पुढे 2 बॉलचा खेळ बाकी असेल या षटक क्रमांक 3 मध्ये. 29 धावा स्कोरबोर्डती लागतात. षटक क्रमांक 3 आहे. सागर सुतार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. युवराज संगपाळ एक फिरकी गोलंदाज. गतीमध्ये परिवर्तन करणं हे त्याचं अस्त्र. आणखी एक चांगला बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक अतिवेगाने चाललेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? ताबडतोब थ्रो केलाय परंतु जर आपण पाहिलं तर 2 धावा स्कोरवरती अंकित होत आहेत. तुषार संगपाळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय पहा. आता मात्र प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली या मैदानावरती. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. टीम टेनिस क्रिकेटचं कौतुक करावं लागेल. काय कव्हरेज पाहायला मिळालं. अप्रतिम कव्हरेज. शेवटचा बॉल शेष. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक जातील परंतु बनतील प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पॉइंट डी पॉइंटला येतोय तो चौकार. सागर सुतार. क्लासिकल बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ऐकूया आपण मराठी. अनुभवताय स्पर्धा जगताय तुम्ही. अर्थातच श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 4 आहे. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 51,000 जे पारितोषिक आम्हाला मिळालंय. आणि या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत
पर्ल थर्माप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. रोख रुपये 51,000. द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 31,000. माननीय श्री संजय दादा सकपाळ युवा उद्योजक SNS इंटेरियर यांच्या माध्यमातून हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलंय. त्या दरम्यान एक बॉल आलाय, बॉल येतोय आणि विकेटचं पतनही होत आहे. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 21,000 माननीय श्री आनंद मालुसरे साहेब यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर माननीय श्री संजय पांडुरंग अट्टाळे सर यांच्या माध्यमातून रोख रुपये 21,000 हे पारितोषिक आलंय. विशेष सहकारी या स्पर्धेला लाभले माननीय श्री रामचंद्र शंकर मालुसरे प्रमुख सल्लागार KSK क्रीडा प्रतिष्ठान. यूट्यूब सौजन्य आहे आमच्यासाठी माननीय श्री सुभाषजी मालुसरे युवा उद्योजक केळगर सोळशी आणि माननीय श्री विजयजी शेटे सचिव आहेत जय मल्हार ग्राम विकास विंगळे मुंबईचे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्राईक एंडला मात्र सागर आहेत. हा बॉल आहे, बॉल क्रमांक 2. हो, आडव्या बॅटनी स्ट्रोक ऑन साइडला बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. तुषार बॉलवरती येतील आणि एक सोपा सेल सोडलाय त्यांनी. हो, डायरेक्ट थ्रो, वेगवान बुलेट थ्रो पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर अगदी बाउंड्री लाईन वरून तुषार मात्र यस्टन पर्यंत पोहोचलाय. अगदी ज्या वेगाने धावतोय मिल्खा सिंगची आठवण येते या ठिकाणी. त्याचबरोबर चषक सौजन्य आहे माननीय संदीप दादा अटाळे आणि माननीय श्री दिनेश अटाळे यांच्या माध्यमातून तुम्ही ट्रॉफीज पाहताय. आकर्षक ट्रॉफीज आहेत या स्पर्धेच्या. पुढचा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न केलाय. टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर चाललाय बॉल. अगदी डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या एकूण स्कोरवरती लागते ती 37 धावा. मालिका वीरसाठी विशेष प्राइज आहे, अर्थातच गोल्ड कॉइन आहे. डॉक्टर श्रीकांत पालांडे अश्विनी क्लिनिक मेडिकल ऑफिसर्स यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे गोल्ड कॉइन मालिका वीरसाठी. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेमध्ये. बॅट्समन पाहत राहिले या बॉलकडे कारण बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय तो षटकार 6 धावा. सामनावीर रोख रक्कम आहे माननीय श्री एकनाथ देवजी मालुसरे विद्यमान सरपंच आहेत आणि माजी पोलीस पाटील देखील राहिले. त्यांच्या माध्यमातून सामनावीर हा पुरस्कार आलाय. चहा नाश्ता माननीय श्री शिवाजी श्रीरंग मालुसरे आणि श्री प्रवीण ज्ञानदेव मालुसरे यांच्या माध्यमातून चहा नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी पाहिली आपण. संपूर्ण 2 दिवसासाठी असणार आहे. आणखी एक धमाका ऑन साइडला. अप्रतिम क्लासिकल भयानक स्ट्रोक. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नाव आहे सागर सुतार, गाव आहे निपाणी. षटकार 6 धावा. डीजे माननीय सतीश दादा चव्हाण आणि माननीय श्री सुमित मालुसरे आणि मैदान सौजन्य आपण पाहतोय माननीय श्री डॉक्टर गणेश मालुसरे साहेब. या सर्वांचं अगदी श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आणि नवशक्ती क्रिकेट क्लब केळकर सोळशी यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. शेवटचा बॉल आहे 70 क्रमांक 1 चा. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला लागोपाठचा तिसरा षटकार ठोकलाय. नाव आहे सागर सुतार. अप्रतिम क्लासिकल भयानक बॅटिंग, अविश्वसनीय स्ट्रोक पाहायला मिळाला. येतोय तो षटकार 6 धावा. डीजे पर्यंत 17 क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. टीम निपाणीने बॅटिंग करत असताना धावा लावल्यात स्कोरबोर्ड होती. 55 धावा स्कोरबोर्डती लावल्यात आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय टीम JMCC लाकोड संघासमोर. संध्याकाळचं सत्र आहे. मी विनंती करेन स्पोर्ट्समनशिप दाखवा. तात्या आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. कारण आपण पाहिलं तर आता दिवस छोटा आहे. 6 वाजता बरोबर तुम्हाला अंधार पडताना आपण पाहतो. तर थोडीशी घाई करा. ही मॅच आम्हाला लवकर संपवायची आहे. 55 धावा स्कोरबोर्डती लावल्यात. 56 धावांचं टार्गेट आहे. मॅच कोण जिंकेल पाहणं गरजेचं राहील.
कारण आजच्या दिवसामधील ही शेवटची लढत आहे. तुम्ही पाहताय श्री काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक आहे 4. एक दर्जेदार अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहताय. टेनिस क्रिकेटचा आभार मानूया, कारण बऱ्याच कालावधीनंतर टेनिस क्रिकेट KSK प्रतिष्ठानमध्ये आलंय. त्यांचं मी स्वागत करेन. एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आज देशभरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या होत आहेत आणि त्याचं छायाचित्रण मात्र tenniscricket.in च्या माध्यमातून केलं जातं. आदरणीय संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण एक दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट करण्याचं काम टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि एक टेनिस क्रिकेटचा प्रतिनिधी आमच्या बरोबर आहे KSK प्रतिष्ठानमध्ये. मिस्टर नयन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्याच्या जोडीला प्रताप सकपाळ दाखल होत आहेत. 4 षटक आहेत. 17 क्रमांक 2 आहे. आपण ऐकूया एक मराठी संगीत आणि लगेच सामन्याला सुरू करूया. आइए डीजे. टीमचे पाठीराखे असतात, खेळाडूंचे आवडते प्रेक्षक असतात. त्यामध्ये पारितोषिक आले. प्रताप सकपाळ यांच्यासाठी पारितोषिक आहे. जर हा सामना त्यांनी जिंकून दिला तर रोख रक्कम 500 मिळेल महेश संगपाळ यांच्या माध्यमातून, आणि जर या मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं तर रोख रक्कम 1000 दिली जाईल महेश संगपाळ यांच्या माध्यमातून. सामन्याला करूया आपण सुरुवात. 17 क्रमांक 2 आहे. प्रारंभ करूया. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही आवाज ऐकलात, तुषारजी जांभळे सर यांचा आवाज ऐकलात, आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये त्यांच्या आवाजाने रंग भरला, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आणि आजचा दिवस संपन्न होत असताना आपण पाहतोय बॉलिंग मार्क होती योगेश आलेत. योगेश आहेत बॉलर, आणि पहिला बॉल फेस करताना प्रताप पहिला बॉल फेस करतील. ओहो, लेग साइडला बॉलला फ्लिक केलंय क्षेत्ररक्षक कोणताही नाही. बॉल डीपला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. पहिल्या बॉलवरती पहिला चौकार ठोकताना मिस्टर प्रताप संगपाळच्या बॅटमधून येतोय पहिला 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 चौकार. 4 धावा. पंचांमध्ये चर्चा केली जाते, आणि बॉल कुठं पडलाय का बाहेर गेला होता का? आतमध्ये पंच. येस, पंचांचा चर्चा झाले. त्यांनी सांगितलंय की रेफर केलं जाईल थर्ड अंपायरकडे, TV अंपायरकडे हा निर्णय दिलाय. हा बॉल कुठपर्यंत जाऊन पडलाय आणि चौकार आहे का षटकार आहे, आम्ही आमच्या TV स्क्रीनमध्ये चेक करू आणि तुम्हाला लगेच कळू. अगदी रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो की हा बॉल कुठे जाऊन पडलाय. तर चौकार आहे मित्रांनो. बॉल खूप आतमध्ये पडलाय, चौकार आहे. सकाळपासून आपण निर्णय त्याच पद्धतीने दिलेले आहेत मित्रांनो. बॉल ट्रॅव्हल झालेला नाहीये झाडावरती, पानाला लागला असेल, पण तो बॉल खूप आतमध्ये पडलाय. तुम्ही TV स्क्रीनवरती पाहू शकता. नाही तर विनंती असेल, बॉल झाडामधून गेलाय पण झाडाला लागलेला नाहीये. कोणी येऊ नका इकडे, आपण येऊ नका. झाडातून बॉल खाली पडलाय आणि बाउंड्री लाईनच्या जवळपास भरपूर आतमध्ये पडलाय.
या बॉलवरती येतोय तो चौकार. मित्रांनो हे पहा, त्या ठिकाणी झाडं खूप आतमध्ये आहेत आणि त्याच्यामधून सुद्धा त्या झाडांच्या गॅपमधून सुद्धा बॉल आतमध्ये पडू शकतो. हा बॉल जर बाहेर जर झाडाला झाडाची ज्या बाहेरच्या फांद्या आहेत त्यांना जर लागून बॉल आतमध्ये आला तो षटकार होऊ शकतो. याची नोंद घ्या. उद्यासाठी सुद्धा हाच निर्णय असेल. तर जे संघनायक आहेत ती स्पर्धा पाहतायत आणि हे मैदान आपण जर पाहिलं तर क्लीन आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा नाहीये. पहिल्या बॉलवरती आलाय तो चौकार. बॅट्समन आहेत प्रताप संगपाळ. 56 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. इथून पुढे 23 बॉल आणि 52 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले. पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खाली राहिला. येतोय तो डॉट बॉल. शेवटचा सामना आहे. रंगत तर येणार या सामन्यामध्ये कारण दोन्ही टीम तगड्या आहेत जर आपण विचार केला तर. ओहो मैदानाच्या आतमध्ये अपील केले परंतु बॉल लेग स्टंपच्या खूप बाहेर चाललाय. पंचांनी अगदी स्पष्ट निगार दिलाय. येतोय तो डॉट बॉल. बॉल क्रमांक 3 होता. चांगला बॉल हाताळला होता. पहा फुलर लेनचे बॉल टाकले जात आहेत वारंवार बॅट्समनला ड्राईव्ह करण्यासाठी. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती चौकार तदनंतर 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळालेत. म्हणजे 3 बॉल आणि 4 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. योगेश चांगली बॉलिंग करतायत. प्रतापसाठी हा बॉल. हो खोलवर टप्प्याचा बॉल. पंचांचं बोट आकाशाकडे. पाय उचलला गेलाय. पंचांनी सांगितलं स्पष्ट प्रताप संगपाळ यांना परत जावं लागेल. मोठी विकेट. विकेटचं पतन. प्रताप संगपाळ बॅक इन टू द पवेलियन. आइए डीजे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तुषार संगपाळ एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ज्यांनी पाठच्या मॅचमध्ये लागोपाठ 3 षटकार ठोकले होते आणि तुफानी बॅटिंग केली होती. या मॅचमध्ये त्याच प्रकारची बॅटिंग त्यांनाही करावी लागेल. योगेश निघालेत. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फुटबॉल स्टाईलमध्ये बॉल अडवलाय. येते ती 1 रन. हा स्ट्रोक जर क्षेत्ररक्षकाकडून जे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडून सुटला असता तर अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये. चांगली बॉलिंग केली योगेशनी. पहिल्या बॉलवरती चौकार तदनंतर ब्रेक लावलाय. लो फुलटॉस बॉल. त्याच्यावरती पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं लेग बिफोर. नयन सकपाळ गोल्डन डकची शिकार ठरतील. पुन्हा एकदा येते ती दुसरी विकेट. नयन सकपाळ बाद. आइए डीजे. होत आहे आणि आपण पाहिलं तर जबरदस्त बॉलिंग. योगेशनी चांगली बॉलिंग केली यार. नागेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ जर आपण पाहिला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. 2 विकेट्स त्यांनाही मिळाल्या योगेशला. काय बॉलिंग केली पहा योगेश. 5 वरती 2 विकेट. इथून पुढे समीकरण आहे 18 बॉल आणि 51 धावांची गरज. अब तक 56 हे टार्गेट होतं. त्यामध्ये फक्त आल्या तर धावा 5. आता मात्र बॉलिंग मारवरती अक्षय सुतार यांना प्राचारण केलंय.
आणि पारितोषिक येतंय महेश संगपाळ यांच्याकडून पारितोषिक येतोय. जो फलंदाज इथे ही मॅच जिंकवेल त्याच्यासाठी रोख रक्कम 500 रुपये दिली जाईल. अक्षय सुतार निघालेत. 3 षटकांचा खेळ राहिलाय. 18 बॉल 51 धावांची गरज. या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर इथून पुढे प्रवास थोडंसं अवघड आहे. परंतु पहा, जे काम अवघड असेल ते काम तुम्ही जर केलं ना तर लोकांच्या काही नाही बऱ्याच काळ तुम्ही लक्षात राहता. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने बॉल गेला आणि यष्टीरक्षक सागर आहे त्यांच्या हातामध्ये स्थिरावला. कमालीची बॉलिंग. वातावरण चेंज झालंय. थोडंसं वातावरण तुम्हाला पाहिलं संध्याकाळचं सत्र असतं आणि दमट वातावरण, त्यामध्ये बॅटिंग सेकंड करणं थोडंसं अवघड जाईल. ही चर्चा आमची नाणेफेक कक्षामध्ये झाली होती, परंतु निर्णय कोणाचा खरा ठरेल हे पाहणं गरजेचं. शॉर्ट पिच बॉल आहे, त्याच्यावरती पूल करण्याचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला पूल करण्याचा प्रयत्न आणि धावा येत कोणतीही धाव येत नाही. 2 बॉल डॉट. लाखवड संघ अडचणीत आहे. संघर्ष करावा लागेल. मित्रांनो, तुम्हाला मैत्री करायची असेल ना तर मैत्री कोणाशी कराल तर तुम्ही संघर्षाची मैत्री कराल. जीवनामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाहीये तुम्हाला. स्ट्रोक हवेमध्ये आहे. जोरका स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतील आणि टिपलाय झेल. ज्याच्यावरती संपूर्ण आशा होत्या लाखवड संघाला, तुषार संगपाळ मैदानाच्या बाहेर जातील. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. तिसरी विकेट इथे येताना पाहायला मिळते. डीजे टीम निपाणीसाठी पारितोषिक आहे. आकाश रुपेश सुतार यांच्या अक्कालपे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. रुपेश सुतार अक्कालपे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. टीम निपाणीसाठी हा सामना त्यांनी जिंकला तर त्यांना रोख 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रुपेश सुतार अक्कालपे गावचे आहेत आणि या टीमचे पाठीराखे आहेत. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समनचं नाव आहे प्रतीक. प्रतीकला काही ना काहीतरी कारनामा करावा लागेल, कारण आतापर्यंत या षटकामध्ये 2 बॉल झालेत. 16 बॉल आणि 51 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त लढत तुम्ही पाहताय. अक्षय सुतारने चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. हा बॉल आपटलेला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. धावा किती घेतल्या जातील? 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी जातील का? थांबवलंय. येत आहेत त्या 2 धावा. या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागते ती 7 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. बॅटिंग सत्र क्रमांक मध्ये 2 मध्ये करत असताना टीम JMCC लाखवड संघ. स्ट्रोक चांगला आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. सोडलाय झेल. 5 झेल घेणं गरजेचं होतं, परंतु धावा किती घेतल्या जात आहेत? धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये धाव झाली करताना JMCC लाखवड संघ येत आहेत त्या 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. 4 धावा तब्बल घेतल्या धावून. 11 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. पहा, अक्षय सुतारचा शेवटचा बॉल असेल. चांगली बॉलिंग त्यांनी केली, परंतु पहिल्या षटकामध्ये विकेट्स आल्या आणि तिथून मात्र कमबॅक करता आलेलं नाहीये JMCC लाखवड संघाला. प्रतीक बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पारितोषिकांची उधळण केली जाते दोन्ही टीमवरती. खोलवर टप्प्याचा बॉल कव्हर रिझन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक लांबवरती आहेत. येतील, फेकतील, तोपर्यंत मात्र धावा घेतल्या जात आहेत. 2 धावा. 13 धावा, 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. इथून पुढे 12 बॉल आणि 43 धावांची गरज या मॅच मध्ये. 12 बॉल 43 धावा.
पहा ही स्पर्धा संपूर्ण दिवस ज्या पद्धतीने आपण पाहिला, चांगलं क्रिकेट आमच्या प्रेक्षक मायबापांना पाहायला मिळालं. हो, गोरेगावला. यस, आदरणीय प्रशांतजी प्रकाशजी मालुसरे साहेब सकाळपासून होते, आता मात्र ते एक्झिट करतायत. उद्या सकाळी बरोबर 8 वाजता पहिला बॉल टाकला जाईल. जे संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळतात त्यांना विनंती असेल पहिल्या 4 टीमना की आपण 7:30 वाजता आपल्या टीमचं रिपोर्टिंग करा. 8 वाजता पहिला बॉल, डे क्रमांक 2 असेल, अंतिम दिवस असेल. बॉलिंग मार्क होती, बॉलरचं नाव अक्षय विशाल. विशाल बॉलिंग मार्क होती, येत आहेत फिरकी गोलंदाज आहेत. हा बॉल विशालचा. ओ, बॅट स्विंग चांगली आहे, परंतु ज्या पद्धतीने टप्पा पडला, बॉलने गिरकी घेतली आणि फसवलंय ते बॅट्समन नागेश यांना. गावावरून खास ही स्पर्धा खेळण्यासाठी मैदान मुंबईला दाखल झाले नागेश. आव्हान आहे त्यांच्या समोर. पुढचे 11 बॉल. ओ, आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 1 रन तर कंप्लीट केले आणि 1 रनवरती थांबावं लागेल. इथून पुढे 10 बॉल आणि 42 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. धावा होऊ शकतात मित्रांनो, का होऊ शकणार नाही, क्रिकेट आहे. अनेकदा या धावा आपण एका षटकामध्ये होताना सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये पाहिल्यात. त्यामुळे इथून पुढे 10 बॉल 42 धावांची गरज. आक्रमण करावं लागेल. हो हो, टप्पा पडलाय, त्यानंतर बॉलने गिरकी घेतली, इथे फसवलंय बॅट्समनला. येतोय तो डॉट बॉल. हे चांगलं क्रिकेट आहे पहा. ओपनिंग मध्ये योगेश फास्ट बॉलर आहेत, नंतर मिडल ऑर्डर मध्ये आपण जर पाहिलं तर विशाल आहेत जे फिरकी गोलंदाज आहेत. ओ, लेग स्पिनचा मारा, आणखी येतो 1 डॉट बॉल. पहा क्रिकेट कसं आहे. टीम कोंडोशी संघाचा प्रवास आजच्या दिवसामध्ये पाहिला तर हेवा वाटणारा आहे मित्रांनो. काय टीमचा परफॉर्मन्स राहिलाय कोंडोशी टीमचा, कौतुक करावं लागेल. वाह भाई वाह, क्या बात आहे. सुपर बॉलिंग. आंधळी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलच्या लाईन मध्ये येत नाहीत बॅट्समन, बॉलवरती जात नाहीत, बॉल पर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे येतोय तो डॉट बॉल. शेवटचा बॉल. आता मात्र फुल टॉस बॉल आहे समोरच्या दिशेने. अप्रतिम स्ट्रोक खेळला, 1 टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. येतोय तो हा चौकार. 4 धावा. किती झाले? 18 रन्स 18 धावा स्कोरबोर्डती लागतायत आणि इक्वेशन असेल पुढचं इक्वेशन म्हणजे शेवटच्या षटकामध्ये धावा किती करायच्या आहेत. तर धावा कराव्या लागतील 6 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. इथून पुढे 38 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. सागर सुतार बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. पहिला पोल आहे ए, त्याच्यामधून क्वालिफाय झालेली टीम आहे टीम कोंडोशी 11 कोंडोशी आणि खालील 4चा ग्रुप आहे, त्याच्यामधून कोणती टीम आजच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल क्रमांक 2 मध्ये दाखल होईल हे पाहणं गरजेचं. सागर आहेत बॉलिंग मार्क वरती. गॅप मध्ये बॉल खेळलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. यस, येतोय तो चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. 38 धावांची गरज असताना इथून पुढे 5 बॉल आणि 34 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. एक चांगली स्पर्धा संपन्न होते. नवशक्ती क्रिकेट क्लब केळगर सोळशी यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहताय. काळेश्वरी चॅम्पियन ट्रॉफी 2024चा हा थरार. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला, इथे येते विकेटचं पतन होतंय. आणखी एक विकेट. डीजे दोन बॉलचा खेळ समाप्त झालाय. म्हणजे इथून पुढे 4 बॉल आणि धावांची गरज असेल 34. युवराज संघ बाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
ओहो, लेग स्पिन आहे, खेळण्याचा अनोखा प्रयत्न, येतोय तो डॉट बॉल. 3 बॉल आणि 34 धावांची गरज. सामना आपण जर पाहिला तर अगदी एक हाती सामना निपाणी गावच्या बाजूने चाललाय. ओ, लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय, येतोय तो डॉट बॉल. 2 बॉल बाकी असतील आणि 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. एक चांगला दिवस संपन्न झाला, क्रिकेटचा आनंदमय दिवस राहिला. चांगल्या मॅचेसही आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या, अगदी क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळाले आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. 2 बॉल बाकी आहेत आजच्या दिवसामधील. ओ, पुन्हा एकदा लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, अगदी मिडल स्टंप वरून हा बॉल ट्रॅव्हल होतोय. शेवटचा बॉल असेल तर शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉलवरती काय घडेल आपण पाहूया. आजच्या दिवसाचा शेवटचा बॉल. स्लोअर पद्धतीचा बॉल, ऑन साइडला धमाका. शेवटच्या बॉलवरती आज आलाय हा षटकार. टीम निपाणी 11 निपाणी संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. अभिनंदन निपाणी टीम. जेएमसीसी लाकवड संघ, आपण आजच्या दिवसामध्ये चांगला खेळलात, आपलंही अभिनंदन.